श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे, जो कदाचित तुमच्याही मनात अनेकदा आला असेल. जर स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत, जर आपण रोज त्यांचे नाम घेतो, त्यांची पूजा करतो, त्यांच्यावर मनापासून विश्वास ठेवतो, तर मग आपल्या जीवनात इतकी संकटे का येतात? का काही भक्तांना आर्थिक अडचणी येतात? का काहींच्या घरात सतत आजारपण असतं? का काहींना नोकरी मिळत नाही? का काहींच्या संसारात शांतता नसते? आणि सर्वात मोठा प्रश्न, स्वामींवर इतकी श्रद्धा असूनही दुःख आपल्यालाच का सहन करावं लागतं? कदाचित तुम्ही कधी देवासमोर बसून मनात म्हटलं असेल, स्वामी, मी तुमचं नाम घेतो, तुमच्यावर विश्वास ठेवतो, मग माझ्याच आयुष्यात इतक्या परीक्षा का? हा प्रश्न विचारणारे तुम्ही एकटे नाही आहात. प्रत्येक स्वामी भक्तांच्या आयुष्यात असा एक क्षण नक्की येतो, जेव्हा त्याला वाटतं की स्वामी माझं ऐकतच नाही का? पण थांबा, जर मी तुम्हाला सांगितलं की ज्या क्षणी तुम्हाला वाटतं स्वामी तुमच्यापासून दूर गेले आहेत, नेमक्या त्याच क्षणी स्वामी तुमच्या सर्वात जवळ असतात. होय, ही गोष्ट ऐकायला कठीण वाटेल, पण स्वामींच्या शिकवणीत याचं अतिशय सुंदर उत्तर दिलेलं आहे. अनेक भक्तांना वाटतं की स्वामींचा भक्त झाल्यावर आयुष्यात कधीच दुःख येणार नाही. पण खरं सत्य याच्या अगदी उलट आहे. संकट येतात, परीक्षा येतात, अश्रूही येतात, पण त्या प्रत्येक संकटामागे स्वामींचा एक मोठा हेतू दडलेला असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की स्वामी भक्तांवर संकट का येते, स्वामी भक्तांची परीक्षा का घेतात, कर्माचा यात काय संबंध आहे आणि संकटाच्या काळात स्वामी आपल्या भक्ताला कोणता संदेश देतात. मी तुम्हाला एक विनंती करतो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला स्वामींचं एक असं उत्तर सांगणार आहे, जे ऐकल्यानंतर तुमचा संकटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकतो. तर मनापासून एकदा बोला, श्री स्वामी समर्थ. आणि चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रत्येक भक्ताच्या मनात निर्माण होणारा प्रश्न. प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यात एक असा क्षण नक्की येतो, जेव्हा त्याच्या मनात एक असा प्रश्न निर्माण होतो, ज्याचं उत्तर त्याला कुठेच सापडत नाही. हा प्रश्न तो प्रत्येकाला सांगत नाही, कारण हा प्रश्न श्रद्धेचा असतो. पण जेव्हा तो एकटाच देवघरात बसतो, स्वामींच्या फोटोसमोर हात जोडतो आणि शांतपणे त्यांच्या डोळ्याकडे पाहतो, तेव्हा त्याच्या मनातून नकळत एकच शब्द बाहेर पडतो, स्वामी, माझ्याच आयुष्यात इतकी संकट का? हा प्रश्न चुकीचा नाही, कारण हा प्रश्न त्या व्यक्तीच्या मनात निर्माण होतो, ज्याने स्वामींवर मनापासून प्रेम केलेलं असतं. याने प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने केली असते, प्रत्येक गुरुवारी श्रद्धेने नमस्कार केला असतो आणि प्रत्येक संकटातही स्वामींचाच आधार घेतलेला असतो. सुरुवातीला सर्व काही सुरळीत चाललेलं असतं, भक्तीही सुरू असते, मनात उत्साही असतो आणि स्वामींवरचा विश्वासही अढळ असतो. पण आयुष्य कायम एकसारखं राहत नाही. अचानक परिस्थिती बदलायला लागते. काहींच्या आयुष्यात आर्थिक अडचणी येतात, काहींची नोकरी जाते, काहींचा व्यवसाय तोट्यात जातो, काहींच्या घरात आजारपण सुरू होतं, तर काहींना सतत अपयशाचा सामना करावा लागतो. प्रत्येक संकटानंतर भक्त पुन्हा स्वामींचं नाम घेतो आणि आशा ठेवतो की आता सर्व काही ठीक होईल. पण जेव्हा एक संकट संपतं आणि दुसरं संकट समोर उभं राहतं, तेव्हा मन थकायला लागतं. श्रद्धा संपत नाही, पण मन प्रश्न विचारायला लागतं. अनेक वेळा भक्त मनातच विचार करतो, मी कुणाचं वाईट केलं नाही, मी प्रामाणिकपणे जगलो, मी स्वामींची भक्ती केली, मग माझ्याच आयुष्यात इतक्या परीक्षा का? हा प्रश्न विचारताना त्याच्या मनात राग नसतो, पण वेदना असते. त्याला उत्तर हवं असतं, कारण त्याला वाटतं की स्वामींचा भक्त झाल्यावर आयुष्य सोपं होईल. पण जेव्हा वास्तव त्याच्या अपेक्षेपेक्षा विरुद्ध घडतं, तेव्हा त्याचं मन गोंधळून जातं. याच क्षणी अनेक लोक एक मोठी चूक करतात. ते भक्तीची तुलना व्यवहाराशी करू लागतात. त्यांना वाटू लागतं की मी पूजा केली, मग मला सुख मिळायलाच हवं, मी जप केला, मग संकट यायलाच नको. पण स्वामींच्या भक्तीचा अर्थ व्यवहार नाही, तर विश्वास आहे. कारण जर भक्ती ही फक्त सुख मिळवण्यासाठी केली, तर ती खरी भक्ती राहत नाही. खरी भक्ती तीच जी सुखातही स्वामींचं स्मरण करते आणि दुःखातही त्यांचा हात सोडत नाही. आपण अनेकदा आपल्या आयुष्याचा फक्त आजचा दिवस पाहतो. आज काय घडलं,
आज किती दुःख आहे, आज किती अडचणी आहेत, एवढंच आपल्याला दिसतं. पण स्वामी आपल्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास पाहत असतात. त्यांना पुढे काय होणार आहे, कोणती घटना आपल्याला घडवणार आहे आणि कोणतं संकट आपल्याला मोठ्या संकटापासून वाचवणार आहे, हे आधीच माहीत असतं. म्हणून अनेक वेळा जे आपल्याला अन्याय वाटतं तेच पुढे जाऊन आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद ठरतं. पण त्या क्षणी ते समजणं फार कठीण असतं. संकटाचा सर्वात मोठा परिणाम शरीरावर होत नाही, तर मनावरती होतो. संकट आलं की मनात भीती निर्माण होते. भविष्याची चिंता सुरू होते. आता पुढे काय होईल? हे संकट कधी संपेल? माझं नशीबच असं आहे का? स्वामी माझी परीक्षा घेत आहेत की माझ्यावरती रागावले आहेत? असे असंख्य विचार मनात सतत फिरत राहतात. हे विचार जितके वाढतात तितकंच मन स्वामींपासून दूर जाऊ लागतं. कारण शंकेची सुरुवात झाली की श्रद्धेची ताकद कमी व्हायला लागते. इथेच एक गोष्ट समजून घ्यायला हवी. संकट येणं आणि स्वामी आपल्यापासून दूर जाणं या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अनेक भक्तांना वाटतं की संकट आलं म्हणजे स्वामीने साथ सोडली. पण खरं सत्य अगदी उलट असतं. अनेक वेळा संकटाच्या काळातच स्वामी आपल्या भक्ताच्या सर्वात जवळ असतात. फक्त त्यावेळी भक्ताचं लक्ष संकटाकडे इतकं असतं की त्याला स्वामींची साथ जाणवत नाही. एक लहान मूल जेव्हा चालायला शिकतं तेव्हा त्याला अनेक वेळा पडावं लागतं. त्या मुलाला असं वाटू शकतं की आईने माझा हात का सोडला, पण आई त्याच्यावर प्रेम कमी झाल्यामुळे हात सोडत नाही. उलट मुलाने स्वतःच्या पायावर उभं राहावं म्हणून ती त्याला चालायला शिकवत असते. जर ती आयुष्यभर त्याचा हात धरूनच ठेवेल तर तो कधीच स्वतः चालायला शिकणार नाही. त्याचप्रमाणे स्वामी आपल्या भक्ताला आयुष्यभर संकटापासून लपवून ठेवत नाहीत. ते त्याला संकटाचा सामना करण्याइतकं सक्षम बनवत असतात. पण ही गोष्ट समजण्यासाठी श्रद्धेसोबत संयमही लागतो. आज अनेक स्वामी भक्तांचे अनुभव ऐकायला मिळतात. ते सांगतात की ज्या काळात त्यांना वाटत होतं की आयुष्य संपलं आहे, त्याच काळाने त्यांना सर्वात मोठा धडा दिला. या अपयशामुळे ते रडले होते, त्याच अपयशामुळे त्यांना योग्य दिशा मिळाली. ज्या व्यक्तीने त्यांची साथ सोडली त्याच घटनेमुळे त्यांना खरी माणसं ओळखता आली. त्यावेळी त्यांना काही समजलं नव्हतं, पण वर्षानंतर मागे होऊन पाहताना त्यांनी एकच गोष्ट मान्य केली, त्या प्रत्येक प्रसंगात स्वामी माझ्यासोबत होते. म्हणून संकटाच्या क्षणी आपण जे पाहतो ते पूर्णपणे सत्य नसतं. आपल्याला फक्त वर्तमान दिसतं, पण स्वामींना भविष्यही दिसतं. आपण फक्त एका क्षणाचा विचार करतो, पण स्वामी पूर्ण आयुष्याचा विचार करत असतात. म्हणूनच भक्ताने संकटाच्या क्षणी स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा, हे संकट मला संपवण्यासाठी आलं आहे की मला घडवण्यासाठी? हा एकच प्रश्न माणसाच्या विचारांची दिशा बदलू शकतो. लक्षात ठेवा, श्रद्धा ही सुखात सिद्ध होत नाही, श्रद्धा सिद्ध होते ती दुःखात. कारण सुखात देवाचं नाव घेणं सोपं असतं, पण अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनीही श्री स्वामी समर्थ म्हणणं हीच खरी भक्ती असते. ज्याची श्रद्धा संकटात टिकते त्याच्यावर स्वामींची कृपा अधिक दृढ होत जाते. म्हणून संकट आल्यावर स्वतःला दोष देऊ नका, स्वामींवरती संशयही घेऊ नका. कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर योग्य वेळी आल्यावरच समजतं. स्वामी भक्तांना संकटापासून वाचवत नाहीत, तर संकटातून चालायला शिकवतात. प्रत्येक भक्ताच्या मनात निर्माण होणाऱ्या त्या प्रश्नाचं उत्तर शोधताना आता आपण एका अतिशय महत्त्वाच्या गोष्टींपर्यंत येऊन पोचलो आहे. कारण जोपर्यंत ही गोष्ट समजत नाही तोपर्यंत संकटाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलत नाही. अनेक भक्तांच्या मनात असं असतं की जर स्वामी माझ्यावर प्रसन्न असतील तर माझ्या आयुष्यात कोणतीच अडचण येऊ नये. पण हाच विचार अनेकदा आपल्याला गोंधळात टाकतो, कारण आपण स्वामींच्या कृपेचा अर्थ चुकीचा लावतो. आपल्याला वाटतं कृपा म्हणजे संकट दूर होणं, पण स्वामींच्या दृष्टीने कृपा म्हणजे संकटातही भक्ताचा हात कधीच न सोडणं. या दोन गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. जो भक्त हा फरक समजून घेतो त्याचं जीवन बदलायला सुरुवात होते. कारण त्याला मग संकट दिसत नाही, तर त्या संकटामागचा उद्देश दिसू लागतो. अगदी हाच नियम स्वामींच्या भक्तीमध्ये लागू होतो. स्वामी आपल्या भक्तांना आयुष्यभर संकटापासून लपवून ठेवत नाहीत, कारण त्यांना कमकुवत भक्त नको असतो. त्यांना असा भक्त घडवायचा असतो जो कोणत्याही परिस्थितीत श्रद्धा सोडणार नाही,
जो संकट पाहून कोसळणार नाही, जो अडचणींना घाबरणार नाही. म्हणूनच काही वेळा स्वामी संकट दूर करण्याऐवजी भक्ताला ते सहन करण्याची ताकद देतात. आज आपण ज्या गोष्टीला संकट म्हणतो, तीच गोष्ट उद्या आपल्या जीवनातील सर्वात मोठा धडा ठरते. पण संकट सुरू असताना हे कोणालाच समजत नाही. त्या क्षणी फक्त वेदना दिसतात, फक्त अश्रू दिसतात, फक्त अपयश दिसतं. पण काळ पुढे जातो आणि जेव्हा माणूस मागे वळून पाहतो, तेव्हा त्याला जाणवतं की त्या काळात मी एकटा नव्हतो. स्वामी माझ्यासोबत होते. शाळेत विद्यार्थ्याची परीक्षा का घेतली जाते? शिक्षकांना विद्यार्थ्याचा द्वेष असतो म्हणून नाही. परीक्षा ही विद्यार्थ्याला त्रास देण्यासाठी नसते. परीक्षा ही त्याने किती शिकले आहे हे समजण्यासाठी असते. अभ्यास झाल्यानंतर परीक्षा आलीच नाही तर त्या अभ्यासाची किंमत उरत नाही. त्याचप्रमाणे भक्तीची ही परीक्षा असते. आपण रोज स्वामींचं नाम घेतो, पण संकट आल्यावरती जर पहिल्याच क्षणी विश्वास डळमळीत झाला तर आपली भक्ती अजून मजबूत व्हायची बाकी आहे, हेच त्यातून दिसून येतं. म्हणून संकट म्हणजे स्वामींचा राग नाही, संकट म्हणजे भक्तीची परीक्षा. आणि या परीक्षेत गुण पुस्तकातून मिळत नाही. इथे गुण मिळतात संयमातून, विश्वासातून आणि धैर्यातून. जो भक्त संकटातही स्वामींचं नाम घेत राहतो तोच या परीक्षेत यशस्वी होतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सोनं जेव्हा आगीत टाकलं जातं तेव्हा आग सोन्याला नष्ट करत नाही, उलट त्यातील अशुद्धता जाळून टाकते. आग जितकी तीव्र तितकं सोनं अधिक शुद्ध होतं. जर सोन्याला आग मिळाली नसती तर त्याची खरी किंमतही कधीच समजली नसती. माणसाचंही तसंच आहे. संकट आपल्या आयुष्यातील कमकुवतपणा जाळून टाकतात. ती आपल्याला संयम शिकवतात, ती आपल्याला नम्र बनवतात, ती आपल्याला स्वतःची खरी ओळख करून देतात. आपण अनेकदा विचार करतो की माझ्या आयुष्यातच इतक्या अडचणी का येतात? पण कदाचित स्वामींचा विचार वेगळा असतो. कदाचित ते म्हणत असतील, माझा हा भक्त खूप मजबूत होऊ शकतो, म्हणूनच मी त्याला या परिस्थितीतून अधिक सक्षम बनवत आहे. कारण स्वामींना आपली क्षमता माहीत असते. आपण स्वतःला जितकं ओळखतो त्यापेक्षा कितीतरी जास्त ते आपल्याला ओळखतात. समुद्रात उतरलेला नाविक जर प्रत्येक लाटेला घाबरला तर तो कधीच किनाऱ्यापलीकडे जाऊ शकणार नाही. अनुभवी नाविक वादळाला शत्रू मानत नाही, कारण त्याला माहिती असतं की प्रत्येक वादळ त्याला काहीतरी शिकवून जाईल. भक्ताचं आयुष्यही असंच असतं. संकट ही त्याला थांबवण्यासाठी नसतात, तर त्याला अधिक सक्षम करण्यासाठी असतात. इतिहासात ज्या लोकांनी मोठं काम केलं त्यांच्या आयुष्यात संघर्षही तितकाच मोठा होता. संघर्षाशिवाय कोणाचं व्यक्तिमत्व घडलेलं नाही. पर्वतासारखं उभं असलेलं मोठं झाड अनेक वादळ सहन करूनच इतकं मजबूत झालेलं असतं, ज्याला कधीच वारं लागत नाही. ते झाड पहिल्याच वादळात कोसळतं. त्याचप्रमाणे ज्याने कधीच संकट पाहिलं नाही तो पहिल्याच अडचणीत तुटून जातो. म्हणून स्वामी आपल्या भक्ताला वादळापासून लपवत नाहीत. ते त्याला वादळातही खंबीर उभं राहायला शिकवतात. कारण त्यांना माहीत असतं की आयुष्यावर प्रत्येक संकटापासून भक्ताला वाचवणं शक्य नाही, पण त्याला इतकं धैर्यवान नक्की बनवता येतं की कोणतंही संकट त्याला मोडू शकणार नाही. अनेक भक्तांचे अनुभव याची साक्ष देतात. सुरुवातीला त्यांना वाटतं की आयुष्य संपलं आहे, पण काही वर्षांनी त्याचं लोकांनी सांगितलं की त्या संकटामुळेच मी आजचा माणूस बनलो. जर ती नोकरी गेली नसती तर नवीन संधी मिळाली नसती. तर ते अपयशाचा धक्का बसला नसता तर मेहनतीची खरी किंमत समजली नसती. जर काही लोकांनी साथ सोडली नसती तर खरी माणसं कोण आहेत हे कधीच कळलं नसतं. त्यावेळी जे दुःख वाटलं तेच नंतर आशीर्वाद ठरलं. म्हणून पुढच्या वेळी तुमच्या आयुष्यात संकट आलं तर लगेच असा विचार करू नका की स्वामींनी मला सोडलं आहे. स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, या प्रसंगातून स्वामी मला काय शिकवत आहेत? हा एक प्रश्न तुमच्या विचारांचा संपूर्ण मार्ग बदलू शकतो. कारण स्वामींची कृपा अनेकदा चमत्काराच्या रूपात दिसत नाही, ती माणसाला आतून मजबूत बनवण्याच्या रूपात दिसते. कर्माचा नियम स्वामी सुद्धा मोडत नाहीत. प्रत्येक संकटामागे स्वामींचा काही ना काही हेतू असतो, हे आपण मागच्या भागात समजून घेतलं. पण तरी एक प्रश्न अजूनही मनात राहतो, जर स्वामी सर्व शक्तिमान आहेत, जर त्यांच्यासाठी काहीच अशक्य नाही, तर ते आपल्या भक्तांची सर्व संकट एका क्षणात दूर का करत नाहीत? एखाद्या भक्ताचं दुःख, त्यांचं अपयश किंवा त्यांच्या आयुष्यातील अडचणी ते लगेच संपवू शकत नाहीत का? या प्रश्नाचं उत्तर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला विश्वातील एक अटळ नियम समजून घ्यावा लागेल. हा नियम कोणत्याही एका व्यक्तीसाठी नाही, तो प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक जीवाला समानपणे लागू होतो. तो म्हणजे कर्माचा नियम. या जगात प्रत्येक कृतीचं एक फळ असतं. आज आपण जे बोलतो, जे विचार करतो
जे करतो त्याचा परिणाम कधी ना कधी आपल्या आयुष्यात दिसून येतो. काही परिणाम लगेच दिसतात तर काहींना वेळ लागतो. जसं एखादा बी पेरल्यानंतर दुसऱ्या दिवशी झाड तयार होत नाही, तसंच कर्माचं फळ योग्य वेळ आल्यावरती मिळतं. याच कारणामुळे अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की मी आज चांगलं वागतोय तरी माझ्या आयुष्यात दुःख काय आहे. पण आपण फक्त आजचा दिवस पाहतो. कर्माचा हिशोब मात्र खूप मोठा असतो. त्यात आपल्या अनेक कृतींचा परिणाम गुंफलेला असतो. म्हणूनच प्रत्येक अनुभवाचं कारण आपल्याला लगेच समजेलच असं नाही. इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घेतली पाहिजे. संकट आलं म्हणजे आपण नक्कीच काही चुकीचं केलं आहे असा निष्कर्ष काढणं योग्य नाही. जीवनात अनेक कारणांनी अडचणी येऊ शकतात. पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून कर्माचा नियम असा सांगतो की प्रत्येक कृतीला परिणाम असतो आणि त्या परिणामापासून शिकण्याची संधी असते. याच ठिकाणी अनेक भक्त एक चूक करतात. ते म्हणतात, स्वामी माझ्यावर कृपा करत असतील तर त्यांनी माझं कर्मच का नाही मिटवलं. पण विचार करा, जर एखादा शिक्षक विद्यार्थ्याला अभ्यास न करता परीक्षेत पूर्ण गुण देऊ लागला तर त्या विद्यार्थ्याचं भविष्य उज्ज्वल होईल का? नाही. कारण त्या विद्यार्थ्याला शिकण्याची संधीच मिळणार नाही. त्याचप्रमाणे जर प्रत्येक कृतीचा परिणामच नष्ट झाला तर माणूस योग्य अयोग्य यातील फरक कधीच शिकणार नाही. म्हणूनच कर्माचा नियम हा शिक्षेसाठी नसून शिकण्यासाठी आहे. स्वामींची कृपा इथे वेगवेगळ्या प्रकारे कार्य करते. ते आपल्या भक्ताला एकटं सोडत नाही. ते त्याला धैर्य देतात, योग्य विचार देतात, योग्य माणसं भेटवतात, योग्य मार्ग दाखवतात आणि संकटातून बाहेर पडण्याची शक्ती देतात. पण चालायचं काम भक्तालाच करावं लागतं. एखाद्या डॉक्टरकडे रुग्ण जातो. डॉक्टर औषध देतो, उपचार सांगतो आणि काळजी घेण्याचा सल्ला देतो. पण औषध रुग्णानेच घ्यावं लागतं. डॉक्टर त्याच्यासाठी औषध पिऊ शकत नाही. त्याचप्रमाणे स्वामी मार्ग दाखवतात, पण त्या मार्गावर चालणं ही भक्ताची जबाबदारी असते. कर्माचा नियम आपल्याला एक अतिशय सुंदर गोष्ट शिकवतो. आपण आज जे चांगले विचार करतो, चांगली कृती करतो, प्रामाणिकपणे जगतो, इतरांना मदत करतो आणि स्वामींचं नामस्मरण करतो, त्याचाही परिणाम आपल्या जीवनात नक्कीच दिसतो. म्हणून कर्माचा नियम हा फक्त दुःखाशी संबंधित नाही, तो आनंद, समाधान आणि प्रगतीशीही संबंधित आहे. म्हणूनच स्वामींची भक्ती म्हणजे फक्त संकट दूर करण्याची प्रार्थना नाही, ती स्वतःला अधिक चांगला माणूस बनवण्याची साधना आहे. जेव्हा माणूस बदलतो तेव्हा त्याच्या निर्णयामध्ये बदल होतो. निर्णय बदलले की कृती बदलतात. कृती बदलल्या की आयुष्याची दिशा बदलू लागते. अनेक वेळा आपण स्वामींकडे जाऊन म्हणतो, माझं दुःख दूर करा. पण कदाचित स्वामींचा संदेश असा असतो, मी तुला इतकं मजबूत बनवेन की हे दुःख तुला हरवू शकणार नाही. यातच कर्माच्या नियमाचं सौंदर्य आहे. लक्षात ठेवा, कर्माचा नियम हा भीती निर्माण करण्यासाठी नाही, तर तो आपल्याला जागरूक बनवण्यासाठी आहे. आज आपण जे पेरतो तेच उद्या उगवणार आहे. म्हणून प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृती महत्त्वाची आहे. जर एखादा शेतकरी काटेरी झुडपाचं बी पेरून दुसऱ्या दिवशी आंब्याचं झाड शोधू लागला तर ते शक्य आहे का? नाही. कारण निसर्गाचा नियम स्पष्ट आहे. जे पेराल तेच उगवेल. जीवनातही हेच लागू होतं. म्हणूनच स्वामी आपल्या भक्ताला नेहमी योग्य कर्म करण्याची प्रेरणा देतात. कारण त्यांना माहीत असतं की आजचं योग्य कर्म उद्याचं सुंदर भविष्य घडवू शकतं. ही गोष्ट कधीही विसरू नका. स्वामींची कृपा आणि कर्माचा नियम हे एकमेकांच्या विरोधात नाही, उलट दोन्ही एकमेकांना पूरक आहे. कर्माचा नियम जीवनाला न्याय देतो तर स्वामींची कृपा त्या न्यायाला समोर जाण्याची शक्ती देते. कर्म आपल्याला अनुभव देतं तर स्वामी त्या अनुभवातून योग्य मार्ग दाखवतात. कर्म परीक्षा घेतं तर स्वामी त्या परीक्षेत धैर्य टिकवून ठेवतात. म्हणून जर आज तुमच्या आयुष्यात काही कठीण प्रसंग चालू असतील तर निराश होऊ नका. त्याच वेळी स्वतःच्या कृतीकडेही शांतपणे पहा. आजपासून अधिक चांगलं बोलण्याचा, अधिक प्रामाणिकपणे जगण्याचा, इतरांना मदत करण्याचा आणि स्वामींचं स्मरण करत योग्य कर्म करण्याचा निर्धार करा. कारण भविष्यातील बदल आजच्या कृतीमधूनच सुरू होतो. संकट म्हणजे स्वामींचा राग नसतो, ती त्यांची कृपा असते. अनेक भक्तांच्या मनात एक गैरसमज कायम असतो. जेव्हा आयुष्यात सर्व काही सुरळीत चाललं असतं तेव्हा त्यांना वाटतं की स्वामी आपल्यावरती प्रसन्न आहेत. पण एखादं संकट आलं, एखादं काम बिघडलं, अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही किंवा घरात अडचणी सुरू झाल्या की लगेच मनात एक विचार जन्म घेतो, स्वामी माझ्यावर रागावले आहेत का? हा प्रश्न इतका सामान्य आहे की जवळजवळ प्रत्येक भक्ताच्या मनात कधी ना कधी तो नक्कीच येतो.
पण जर आपण स्वामींच्या शिकवणीकडे शांतपणे पाहिलं तर आपल्याला एक अतिशय मोठं सत्य समजतं. प्रत्येक संकट म्हणजे स्वामींचा राग नसतो. अनेक वेळा ते संकटच त्यांच्या कृपेचं रूप असतं. ही गोष्ट सुरुवातीला स्वीकारणं कठीण वाटू शकतं, कारण जेव्हा मन दुःखात असतं तेव्हा त्याला कृपा दिसत नाही, अश्रूंमधून आशीर्वाद दिसत नाही, अपयशामध्ये संधी दिसत नाही, अंधारात प्रकाश दिसत नाही. पण जीवनाचा अनुभव सांगतो की अनेक वेळा जे आपल्याला त्या क्षणी वाईट वाटतं त्याच घटनेमुळे पुढे जाऊन आयुष्य योग्य दिशेला वळतं. कल्पना करा, एखाद्या व्यक्तीला खूप मोठी नोकरी मिळणार असते, सर्व तयारी झालेली असते, त्याला खात्री असते की नोकरी त्यालाच मिळणार, पण शेवटच्या क्षणी ती संधी हातातून निघून जाते. तो खूप रडतो. त्याला वाटतं, स्वामी मी एवढी प्रार्थना केली तरी तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली नाही. पण काही महिन्याने त्याला त्यापेक्षाही चांगली संधी मिळते. त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. त्यावेळी तो मागे वळून पाहतो आणि त्याला समजतं की जर आता पहिली गोष्ट मिळाली असती तर दुसरी अधिक चांगली संधी त्याला कधीच मिळाली नसती. हेच तर स्वामींचं कार्य असतं. आपल्याला फक्त बंद होणारा दरवाजा दिसतो, पण स्वामींना पुढे उघडणारा मोठा दरवाजा आधीच दिसत असतो. आपण एका क्षणाचं दुःख पाहतो, स्वामी संपूर्ण आयुष्याचा विचार करत असतात. म्हणून अनेक वेळा ते आपल्या इच्छा पूर्ण करत नाहीत, कारण त्यांच्याकडे आपल्या आयुष्यासाठी त्यापेक्षा अधिक चांगली योजना असते. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक दुःखामागे लगेच काही मोठा चमत्कार घडणारच, पण याचा अर्थ इतकाच आहे की संकट म्हणजे स्वामींनी आपल्याला सोडलं असा निष्कर्ष काढणं योग्य नाही. काही प्रसंग आपल्याला थांबवण्यासाठी नसतात, तर आपली दिशा बदलण्यासाठी असतात. एक शिल्पकार जेव्हा दगडातून सुंदर मूर्ती तयार करतो तेव्हा तो त्या दगडावरती सतत हातोड्याचे घाव घालत असतो. जर त्या दगडाला बोलता आलं असतं तर तो कदाचित म्हणाला असता, तू मला एवढा त्रास का देतो आहेस. पण शिल्पकाराला माहीत असतं की प्रत्येक घाव या दगडाला तोडण्यासाठी नाही, तर त्याचा आत दडलेलं सौंदर्य बाहेर काढण्यासाठी आहे. अगदी तसंच स्वामी आपल्या भक्ताच्या आयुष्यात येणाऱ्या काही प्रसंगाचा उपयोग त्याला घडवण्यासाठी करतात. त्या क्षणी ते प्रसंग कठीण वाटतात, पण त्याच प्रसंगामुळे माणूस अधिक समंजस, अधिक संयमी आणि अधिक श्रद्धावान बनतो. आपण एक गोष्ट लक्षात घेतली आहे का? अनेक लोक सुखात असताना देवाचं नाव घेतात, पण फार कमी लोक दुःखातही तितक्याच श्रद्धेने नामस्मरण करतात. म्हणूनच काही वेळा संकट आपल्या भक्तीची खोली दाखवून देतं. आपण स्वामींची भक्ती त्यांच्या कृपेवर करतो की त्यांच्या प्रेमापोटी करतो याची जाणीव संकटाच्या काळात होते. जीवनात काही प्रसंग असे येतात जे त्या क्षणी अन्यायासारखे वाटतात. जवळची माणसं साथ सोडतात, विश्वास ठेवलेल्या व्यक्तीकडून फसवणूक होते, मेहनतीचं फळ उशिरा मिळतं. अनेकदा आपण मनापासून केलेल्या प्रार्थनेचं उत्तरही लगेच मिळत नाही, पण याच काळात स्वामी आपल्या मनात एक नवीन शक्ती निर्माण करत असतात. आधी जिथे आपण छोट्याशा अडचणीने घाबरायचो, तिथे आता मोठ्या संकटातही शांत राहायला शिकतो. आधी जिथे प्रत्येक गोष्टीची तक्रार करायचो, तिथे आता संयम ठेवायला शिकतो. हा बदल अचानक होत नाही, तो संकटाच्या अनुभवातूनच घडतो. नदीचा विचार करा. नदी जेव्हा डोंगरातून वाहायला सुरुवात करते तेव्हा तिच्या मार्गात मोठमोठे दगड असतात. जर नदीने प्रत्येक दगड पाहून प्रवाहाला थांबवला असता तर ती कधी समुद्रापर्यंत पोहोचलीच नसती. ती दगडांना दोष देत नाही, ती त्याच्या भोवती मार्ग शोधते आणि पुढे वाहत राहते. म्हणून शेवटी ती समुद्राला मिळते. भक्ताचं जीवनही असंच असायला हवं. संकट आलं म्हणून प्रवास थांबवायचा नसतो, श्रद्धा ठेवून पुढे चालत राहायचं असतं. अनेक भक्तांचे अनुभव सांगतात की त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळातच त्यांना स्वामींची उपस्थिती सर्वाधिक जाणवली. काहींना योग्य व्यक्ती भेटली, काहींना योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळाली, काहींना मनाचं धैर्य मिळालं, काहींच्या आयुष्यात परिस्थिती बदलायला वेळ लागला. पण त्या काळात त्यांची श्रद्धा इतकी मजबूत झाली की नंतर कोणतेही संकट त्यांना डळमळीत करू शकलं नाही. म्हणून संकटाकडे फक्त दुःख म्हणून पाहू नका. स्वतःला हा प्रश्न विचारा, या प्रसंगातून स्वामी मला काय शिकवत आहे. कदाचित ते तुम्हाला संयम शिकवत असतील, कदाचित ते अहंकार दूर करत असतील, कदाचित ते चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गाकडे वळवत असतील, किंवा कदाचित ते तुम्हाला अशा गोष्टीसाठी तयार करत असतील जी आज तुम्हाला दिसत नाही. लक्षात ठेवा, स्वामींची कृपा नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणे दिसेलच असं नाही. काही वेळा ती आपल्याला हवं ते देण्यात असते, तर काही वेळा ती आपल्यासाठी योग्य नसलेली गोष्ट दूर करण्यात असते. काही वेळा ती आनंदाच्या रूपात येते, तर काही वेळा ती कठीण अनुभवाच्या रूपात येते. पण तिचा शेवट नेहमी आपल्या भल्यातच असतो.
म्हणून संकट आलं की असं म्हणू नका, स्वामी माझ्यावर रागावले आहेत. त्याऐवजी मनोमन एवढंच म्हणा, स्वामी मला या प्रसंगाचा अर्थ आज समजत नसला तरी तुमच्यावरचा माझा विश्वास कमी होऊ देऊ नका. हा विश्वासच भक्ताला प्रत्येक अंधारातून बाहेर काढतो. स्वामी भक्ताची श्रद्धा किती खरी आहे याची परीक्षा घेतात. संकट हे स्वामींचा राग नसून त्यांच्या कृपेचं एक रूप असू शकतं, हे आज आपण समजून घेतलं. पण या सर्वांमध्ये एक प्रश्न अजूनही उरतो. जर स्वामी आपल्या प्रत्येक भक्तावरती प्रेम करतात, तर मग ते त्याची परीक्षा का घेतात? भक्ताला दुःख देऊन त्यांना काय मिळतं? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो आणि खरं सांगायचं झालं तर या प्रश्नाचं उत्तर समजलं की भक्तीचा खरा अर्थच बदलून जातो. जीवनात ज्या गोष्टी मौल्यवान असतात त्याची परीक्षा नेहमी घेतली जाते. शाळेत परीक्षा असते, नोकरीमध्ये मुलाखत असते, सोन्याची शुद्धता तपासली जाते, हिऱ्याची पारख केली जाते. कारण जे मौल्यवान असतं ते तपासल्याशिवाय त्याची खरी किंमत समजत नाही. भक्तीचंही अगदी तसंच असतं. स्वामींना आपल्या भक्ताची माहिती नसते म्हणून ते परीक्षा घेत नाहीत. त्यांना आपल्या मनातील प्रत्येक विचार आधीपासूनच माहीत असतो. पण परीक्षा आपल्या स्वतःची ओळख करून देण्यासाठी असते. अनेक वेळा आपण स्वतःबद्दल खूप मोठा समज करून घेतलेला असतो. आपल्याला वाटतं की आपली श्रद्धा खूप मजबूत आहे. पण जेव्हा पहिलं मोठं संकट येतं तेव्हा आपण घाबरतो, तक्रार करतो, निराश होतो आणि काही वेळा तर स्वामींवरच संशय घ्यायला लागतो. तेव्हा आपल्याला समजतं की अजून श्रद्धा मजबूत व्हायची आहे. म्हणून परीक्षा ही स्वामींना आपली पात्रता दाखवण्यासाठी नसते, तर आपल्याला स्वतःची अवस्था दाखवण्यासाठी असते. एक लहानसं रोपटं कल्पना करा. ते नुकतंच जमिनीत उगवलं आहे. जर ते कायमचं घराच्या आत ठेवलं तर त्याला कधी ऊन लागत नाही, कधी वारा लागत नाही, कधी पाऊस सहन करावा लागत नाही. तर ते रोपटं मोठं होईल का? कदाचित वाढेल, पण पहिल्याच वादळात उन्मळून पडेल. म्हणून निसर्ग त्याला ऊनही देतो, पाऊसही देतो आणि वाऱ्यालाही सामोरं जाऊ देतो. हे त्याला त्रास देण्यासाठी नसतं, तर त्याची मुळं अधिक खोल जावीत म्हणून असतं. भक्ताचं मनही असंच असतं. सुखात असताना श्रद्धा वरवर दिसते, पण संकट आलं की श्रद्धेची मुळं किती खोल आहेत हे समजतं. म्हणून स्वामी भक्ताला संकटात टाकत नाहीत, पण संकटाला सामोरे जाण्याची परवानगी देतात. कारण त्यांना माहीत असतं की या अनुभवातून भक्त अधिक परिपक्व होईल. आपण अनेकदा स्वामींकडे प्रार्थना करतो, माझ्या आयुष्यात अडचणी येऊ देऊ नका. पण कदाचित स्वामींची प्रार्थना वेगळी असते. ते म्हणत असतील, माझा भक्त इतका खंबीर होऊ दे की कोणती अडचण त्याला डळमळीत करू शकणार नाही. या दोन प्रार्थनांमध्ये खूप मोठा फरक आहे. पहिली प्रार्थना परिस्थिती बदलण्याची आहे, तर दुसरी प्रार्थना माणूस बदलण्याची आहे. नदीला समुद्रापर्यंत पोहोचायचं असेल तर तिला अनेक अडथळे पार करावे लागतात. मोठे दगडं येतात, खोल दऱ्या येतात, वेगवान प्रवाह येतो, पण नदी एकही क्षण थांबत नाही. ती प्रत्येक अडथळ्याभोवती मार्ग शोधते आणि पुढे वाहत राहते. म्हणून शेवटी ती समुद्राला मिळते. भक्तांनाही असंच करायचं असतं. संकट आलं म्हणून श्रद्धा सोडायची नसते, उलट श्रद्धा अधिक घट्ट धरायची असते. इतिहासात ज्या संतांनी, महापुरुषांनी आणि महान व्यक्तींनी लोकांना प्रेरणा दिली, त्यांच्या आयुष्यात संघर्ष नव्हता का? होता. पण त्यांनी संघर्षाला शाप मानला नाही. त्यांनी त्याला स्वतःला घडवण्याची संधी मानली. म्हणूनच आजही त्यांची नावं आदराने घेतली जातात. कधीकधी स्वामी आपल्या भक्ताच्या आयुष्यात काही गोष्टी उशिरा देतात. त्यावेळी भक्ताला वाटतं की माझी प्रार्थना ऐकली जात नाही. पण स्वामींना योग्य वेळ माहीत असते. एखादं फळ झाडावर वेळेपूर्वी तोडलं तर ते गोड लागत नाही. ते पूर्ण पिकल्यावरच त्याची खरी चव मिळते. तसंच जीवनातल्या अनेक गोष्टी योग्य वेळ आल्यावरती मिळाल्या तर त्याचा खरा आनंद मिळतो. म्हणून उशीर म्हणजे नकार नसतो. अनेक वेळा उशीर म्हणजे योग्य वेळेची तयारी असते. श्रद्धेची खरी ओळख शब्दांनी होत नाही, ती वागण्यातून दिसते. सुखाशी स्वामी समर्थ म्हणणं सोपं आहे, पण संकटातही तेच नाव शांत मनाने घेणं हीच खरी भक्ती आहे. कारण त्यावेळी आपण स्वामींकडून चमत्काराची अपेक्षा करत नाही, तर त्यांच्या उपस्थितीवर विश्वास ठेवतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा विद्यार्थी परीक्षा लिहित असतो तेव्हा शिक्षक सतत त्याच्या बाजूला उभा राहून उत्तर सांगत नाही. याचा अर्थ शिक्षकाने विद्यार्थ्याला सोडलं असं नसतं. त्याला माहीत असतं की ही विद्यार्थी स्वतःच्या ज्ञानाने ही परीक्षा देऊ शकतो. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळी अनेक भक्त म्हणतात, स्वामी काहीच करत नाहीत. पण कदाचित त्या क्षणी स्वामी शांतपणे आपल्या भक्ताकडे पाहत असतात आणि म्हणत असतात, मला माहीत आहे तू ही परीक्षा नक्की पार करशील. हा विश्वासच भक्ताला पुढे घेऊन जातो. अनेक वेळा परीक्षा संपल्यानंतरच तिचा अर्थ समजतो.
जसं शाळेत निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्याला समजतं की त्या अभ्यासाचा किती फायदा झाला, तसं संकट संपल्यानंतर भक्ताला समजतं की त्या अनुभवामुळे तो किती बदलला आहे. आधी छोट्या गोष्टींवरती राग येणारा माणूस आता शांत झाला असतो. आधी प्रत्येक अडचणीत खचणारा माणूस आता धैर्याने उभा राहतो. आधी प्रत्येक गोष्टीचा तक्रार करणारा माणूस आता कृतज्ञ राहायला शिकतो. हा बदलच स्वामींच्या परीक्षेचं खरं फळ असतं. पुढच्या वेळी आयुष्यात एखादी कठीण वेळ आली तर स्वतःला असं म्हणू नका की स्वामी आता माझी साथ सोडून गेले. त्याऐवजी असं म्हणा, स्वामी माझ्यावरती विश्वास ठेवत आहे, म्हणूनच त्यांनी आता मला ही परीक्षा देण्याइतकं सक्षम बनवलं आहे. हा विचार मनात आला की संकटाकडे पाहण्याची दृष्टिकोन बदलतो. लक्षात ठेवा, श्रद्धा म्हणजे संकट नसणं नाही. श्रद्धा म्हणजे संकट असतानाही विश्वास न डळमळणं. आणि अशा भक्ताला स्वामी कधीच एकटा सोडत नाहीत. परीक्षा किती कठीण असली तरी तिचा शेवट भक्ताच्या उन्नतीतच होतो. संकटामुळे अहंकार नष्ट होतो. श्रद्धेची परीक्षा का घेतली जाते हे आपण समजून घेतलं, पण त्या परीक्षेचा आणखी एक अतिशय महत्त्वाचा उद्देश असतो, तो म्हणजे माणसाच्या मनात नकळत निर्माण आलेला अहंकार नष्ट करणं. कारण जोपर्यंत अहंकार मनात असतो तोपर्यंत माणूस स्वतःला सर्व काही समजू लागतो. त्याला वाटतं की माझं यश माझ्यामुळे आहे, माझी बुद्धी माझीच आहे, माझी ताकद माझीच आहे आणि माझ्या आयुष्यात जे काही चांगले घडत आहे ते फक्त माझ्या कष्टामुळेच घडत आहे. अशा वेळी माणूस हळूहळू देवाला विसरायला लागतो. त्याला वाटतं की आता मला कोणाची गरज नाही. पण आयुष्याचा नियम असा आहे की जेव्हा माणूस स्वतःला सर्वात शक्तिशाली समजू लागतो तेव्हा जीवन त्याला नम्रतेचा सर्वात मोठा धडा शिकवतं. अहंकार ही अशी गोष्ट आहे की तो कधीच मोठ्या आवाजात येत नाही. तो हळूहळू मनात प्रवेश करतो. सुरुवातीला तो आत्मविश्वासारखा वाटतो, पण नंतर तो माणसाला इतरांपेक्षा मोठं समजू लागतो. तो इतरांचा सल्ला ऐकणं बंद करतो, स्वतःच्या चुका मान्य करणं बंद करतो आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो स्वामींच्या कृपेचं महत्त्व विसरायला लागतो. त्याला वाटतं की हे मी केलं, हे माझ्यामुळे झालं आणि इथूनच पतनाची सुरुवात होते. एखादं झाड जेव्हा फळांनी भरलेलं असतं तेव्हा त्याच्या फांद्या खाली झुकतात, पण ज्याच्यावरती फळं नसतात त्या फांद्या ताठ उभ्या राहतात. निसर्ग आपल्याला रोज हा धडा शिकवत असतो. ज्याच्याकडे खऱ्या अर्थाने ज्ञान असतं, अनुभव असतो आणि स्वामींची कृपा असते तो माणूस अधिक नम्र होत जातो. पण ज्याच्या मनात अहंकार वाढतो तो हळूहळू स्वतःपासूनच दूर जाऊ लागतो. म्हणूनच काही वेळा संकट हे अहंकारावरचं सर्वात प्रभावी उपाय आहे. म्हणूनच काही वेळा संकट हे अहंकारावरचं सर्वात प्रभावी उपाय ठरतं. कारण जेव्हा सर्व काही आपल्या मनासारखं चालत असतं तेव्हा आपल्याला स्वतःच्या मर्यादा दिसत नाहीत. पण एखादं संकट आलं की माणसाला समजतं की या जगात प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नाही. पैसा असूनही काही गोष्टी विकत घेता येत नाही. मोठी ओळख असूनही काही समस्या टाळता येत नाही. बुद्धी असूनही प्रत्येक निर्णय योग्य ठरेलच असं नाही आणि ताकद असूनही प्रत्येक लढाई एकट्याने जिंकता येत नाही. तेव्हा माणूस पुन्हा नम्र होतो, पुन्हा स्वामींच्या चरणी डोकं ठेवतो, पुन्हा मनापासून प्रार्थना करतो आणि हाच तो क्षण असतो जेव्हा त्याच्या आयुष्याचा खरा बदल सुरू होतो. अनेक भक्तांच्या आयुष्यात तुम्ही हे पाहिलं असेल, संकट येण्यापूर्वी त्यांना वाटायचं की सर्व काही त्यांच्या हातात आहे, पण एक कठीण प्रसंग आला की काहीच त्यांच्या आता हातात राहिलं नाही. त्या क्षणी त्यांना पहिल्यांदाच मनापासून स्वामींना हाक मारली. त्या प्रार्थनेत दिखावा नव्हता, शब्द मोठे नव्हते, फक्त मनापासून आलेली आर्त विनंती होती. आणि अशा प्रार्थनेत एक वेगळीच ताकद असते, कारण ती अहंकारातून नाही तर समर्पणातून जन्माला आलेली असते. लक्षात ठेवा, स्वामींना आपला अभिमान नको असतो, त्यांना आपला विश्वास हवा असतो. कारण अभिमान माणसाला स्वतःकडे घेऊन जातो तर विश्वास माणसाला स्वामींकडे घेऊन जातो. अभिमान म्हणतो मी करू शकतो, पण श्रद्धा म्हणते स्वामींच्या कृपेने मी हे करू शकतो. या एका विचारात खूप मोठा फरक आहे. आपण इतिहासात अनेक राजे, अनेक श्रीमंत लोक आणि अनेक सामर्थ्यवान व्यक्ती पाहिल्या, पण काळाने प्रत्येकाला एक गोष्ट शिकवली, संपत्ती काय राहत नाही, सत्ता कायम राहत नाही, शरीराची ताकद कायम राहत नाही. कायम राहतं ते फक्त चांगलं कर्म, नम्र स्वभाव आणि ईश्वरावरचा विश्वास. म्हणूनच संकट माणसाला त्याच्या मर्यादांची जाणीव करून देते आणि ही जाणीवच त्याला अधिक चांगला माणूस बनवते. अनेक वेळा आपण स्वामींना विचारतो, माझ्यावर हे संकट का आलं? पण काही वर्षांनी जेव्हा त्याच प्रसंगाकडे मागे वळून पाहतो तेव्हा समजतं की त्या संकटाने आपल्यातील अहंकार मोडला. आधी आपण इतरांचं दुःख समजून घेत नव्हतो, पण आता दुसऱ्यांच्या वेदना समजू लागल्या. आधी आपण मदत मागायला लाजायचो, पण आता नम्रपणे स्वीकारायला शिकलो.
आधी आपण प्रत्येक यशाचं श्रेय स्वतःला द्यायचो, पण आता प्रत्येक यशामागे स्वामींची कृपा दिसू लागली. हीच खरी आध्यात्मिक प्रगती आहे. नम्रता ही कमजोरी नाही, उलट नम्रता हे सर्वात मोठं सामर्थ्य आहे. कारण नम्र माणूस सतत शिकत राहतो. तो स्वतःला परिपूर्ण समजत नाही. तो प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकतो आणि म्हणूनच त्याच्या आयुष्यात सतत प्रगती होत राहते. अहंकारी माणूस मात्र शिकणं थांबवतो. त्याला वाटतं की त्याला सर्व काही माहीत आहे आणि जिथे शिकणं थांबतं तिथे वाढणंही थांबतं. स्वामींच्या अनेक शिकवणीमध्ये एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते. स्वामींना बाह्य दिखावा कधीच महत्त्वाचा नव्हता. त्यांना मनाची शुद्धता महत्त्वाची होती. मोठी पूजा, मोठे विधी किंवा मोठे दान यापेक्षा नम्र मनाने केलेले नामस्मरण त्यांना अधिक प्रिय असतं. म्हणूनच संकट माणसाला बाह्य गोष्टीपासून आतल्या प्रवासाकडे घेऊन जातं. तो स्वतःच्या मनाकडे पाहायला शिकतो, स्वतःच्या चुका स्वीकारायला शिकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो प्रत्येक श्वासात स्वामींची कृपा अनुभवायला शिकतो. म्हणून जर आज तुमच्या आयुष्यात एखादं संकट असेल तर फक्त एवढाच विचार करा, या प्रसंगातून स्वामी माझ्यात काय बदल घडवत आहे. कदाचित ते तुमचा अहंकार दूर करत असतील, कदाचित ते तुम्हाला अधिक संयमी बनवत असतील, कदाचित ते तुम्हाला अशा उंचीवर नेण्याची तयारी करत असतील जिथे अहंकारासोबत जाणं शक्यच नाही. लक्षात ठेवा, ज्या भांड्यात आधीच पाणी भरलेलं असतं त्यात नवीन पाणी ओतता येत नाही. त्याचप्रमाणे ज्या मनात अहंकार भरला असतो त्या मनात स्वामींची कृपा पूर्णपणे उतरू शकत नाही. म्हणूनच अनेक वेळा संकट आधी अहंकार रिकामं करतं आणि त्यानंतरच कृपेचा वर्षाव सुरू होतो. संकटातून स्वामी नवीन मार्ग उघडतात. अहंकार नष्ट झाल्यानंतर माणसाच्या आयुष्यात एक अतिशय मोठा बदल घडतो. आधी तो प्रत्येक गोष्ट स्वतःच्या इच्छेनुसार घडावी अशी अपेक्षा ठेवत असतो, पण संकटातून गेल्यानंतर तो समजू लागतो की प्रत्येक बंद झालेल्या दारामागे एखादं नवीन दार उघडण्याची तयारी सुरू असते. आणि इथूनच स्वामींच्या कृपेचं आणखी एक अद्भुत रूप आपल्याला लक्षात येतं. स्वामी अनेक वेळा संकट संपवण्यासाठी नाही तर आपल्या आयुष्यासाठी अधिक चांगला मार्ग उघडण्यासाठी संकटाचा उपयोग करतात. पण हे सत्य आपल्याला त्या क्षणी समजत नाही, कारण माणूस वर्तमानात अडकलेला असतो. त्याला आजचं दुःख दिसतं, आजचं नुकसान दिसतं आणि आजची निराशा दिसते, पण स्वामींना पुढे काय घडणार आहे हे आधीच माहिती असतं. म्हणूनच काही वेळा ते आपल्या हातातून एखादी गोष्ट जाऊ देतात, कारण त्यांच्याकडे त्यापेक्षा अधिक चांगली गोष्ट आपल्यासाठी तयार असते. जीवनात कधी असा अनुभव आला आहे का? एखादी गोष्ट मिळावी म्हणून आपण खूप प्रयत्न केले, मनापासून प्रार्थना केली, सर्व काही केलं, पण शेवटी ती गोष्ट आपल्या हातातून निसटली. त्यावेळी खूप वाईट वाटलं, मनात प्रश्न आला, स्वामी माझी प्रार्थना ऐकली नाही का? पण काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी अशी घटना घडली की आपल्याला समजलं, जर त्यावेळी ती गोष्ट मिळाली असती तर आजची ही अधिक चांगली संधी कधीच मिळाली नसती. अशा अनुभवाची साक्ष अनेक भक्त देतात. सुरुवातीला त्यांना वाटतं की सर्व काही संपलं आहे, पण काळ पुढे गेला आणि त्या संकटामुळे त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली. कोणाची नोकरी गेली, पण त्यानंतर त्याला त्याच्या आवडीचं काम मिळालं. कोणाचा व्यवसाय बंद पडला, पण त्याच्या अनुभवामुळे त्याने अधिक शहाणपणाने नवीन सुरुवात केली. कोणाच्या आयुष्यात काही माणसं दूर गेली, पण त्यानंतर त्याला खरी साथ देणारी माणसं भेटली. त्या क्षणी जे नुकसान वाटलं तेच नंतर सर्वात मोठा लाभ ठरला. याच कारणामुळे स्वामींच्या कृपेचा अर्थ आपण फक्त मिळवण्यात शोधू नये. काही वेळा कृपा मिळण्यात असते, तर काही वेळा न मिळण्यातही असते. काही वेळा कृपा दार उघडण्यात असते, तर काही वेळा चुकीचं दार बंद करण्यातही असते. कारण स्वामींना फक्त आपली इच्छा पूर्ण करायची नसते, तर आपलं जीवन योग्य दिशेने न्यायचं असतं. एक प्रवासी जंगलातून जात असतो. त्याला वाटतं की समोरचा रस्ता सर्वात जवळचा आहे, पण त्याला माहीत नसतं की त्या रस्त्यावरती पुढे खोल दरी आहे. त्याचवेळी एक अनुभवी मार्गदर्शक त्याला दुसऱ्या दिशेने जाण्यास सांगतो. सुरुवातीला प्रवाशाला राग येतो. त्याला वाटतं की माझा वेळ वाया घालवला जात आहे, पण काही वेळाने त्याला समजतं की ज्या रस्त्यावर तो जाणार होता तिथे पुढे मोठा धोका होता. त्यावेळी त्याला जाणवतं की ज्याला तो अडथळा समजत होता तेच प्रत्यक्षात त्याचं रक्षण करत होतं. अनेक वेळा स्वामी आपल्या आयुष्यात असंच करतात. आपण एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करतो, पण स्वामींना माहीत असतं की ही गोष्ट आपल्या भल्यासाठी नाही आहे, म्हणून ते काही वेळा आपल्याला थांबवतात. त्या क्षणी आपण नाराज होतो, पण नंतर काळ जसा पुढे जातो तसं आपल्याला त्यांच्या निर्णयामागचं कारण समजू लागतं.
म्हणून जीवनात प्रत्येक बंद झालेल्या दाराकडे शेवट म्हणून पाहू नका. अनेक वेळा तो शेवट नसतो, तर नवीन सुरुवातीची तयारी असते. कारण स्वामी एखादी गोष्ट काढून घेतात तेव्हा रिकामी जागा कायमची ठेवत नाही. योग्य वेळ आल्यावरती ती त्यापेक्षा अधिक चांगल्या गोष्टीने भरून काढतात. मात्र वेळ येईपर्यंत भक्ताने संयम ठेवणं आवश्यक असतं. लक्षात ठेवा, बियाणं जमिनीत पेरलं की ते काही दिवस दिसतच नाही. वरून पाहणाऱ्याला असं वाटतं की ते संपलं, पण त्या काळात जमिनीखाली त्याची मुळं तयार होत असतात. ते डोळ्यात दिसत नाही. ते सर्वात महत्त्वाचं काम सुरू असतं. भक्ताच्या आयुष्यातही असंच असतं. संकटाच्या काळात वरून काहीच घडत नाही असं वाटतं, पण स्वामी आतून त्याला तयार करत असतात. त्याचा स्वभाव बदलत असतो, त्याचा विचार बदलत असतो, त्याचा संयम वाढत असतो आणि एक दिवस अचानक परिस्थिती बदलते. अनेक लोक या टप्प्याच्या अगदी आधी हार मानतात. त्यांना वाटतं की आता काहीच होणार नाही, पण कदाचित त्या क्षणी स्वामी नवीन दार उघडण्याची तयारी करत असतात. म्हणूनच संकटाच्या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धीर. कारण प्रत्येक बदलाला वेळ लागतो. प्रत्येक पहाटेच्या आधी रात्र सर्वात गडद असते, पण याचा अर्थ सूर्य उगवणार नाही असं होत नाही. जेव्हा भक्त पूर्ण विश्वासाने म्हणतो, स्वामी मला आज काही समजत नाही, पण मला एवढा विश्वास आहे की तुम्ही जे करत आहात ते माझ्या भल्यासाठीच करत आहात, तेव्हा त्याची भक्ती अधिक परिपक्व होते. कारण त्यावेळी तो परिस्थितीवर नाही, तर स्वामींवर विश्वास ठेवत असतो. हीच खरी समर्पणाची अवस्था आहे. अनेक वेळा आपण आपल्या योजना घेऊन स्वामीकडे जातो, पण स्वामी आपल्याला त्यांचं नियोजन दाखवतात. आपल्याला आपला मार्ग योग्य वाटतो, पण त्यांना संपूर्ण प्रवाह दिसत असतो. म्हणून काही वेळा ते आपल्या इच्छेनुसार नाही, तर आपल्या हितानुसार निर्णय घेतात आणि हीच त्यांची सर्वात मोठी कृपा असते. म्हणून आज तुमच्या आयुष्यात एखादं दार बंद झालं असेल, एखादी संधी हातातून गेली असेल, एखादं नवं स्वप्न अपूर्ण राहिलं असेल किंवा परिस्थिती तुमच्या मनासारखी नसेल, तरी निराश होऊ नका. कदाचित स्वामी तुम्हाला थांबवत नाही, तर योग्य दिशेने वळवत आहे. कदाचित तुम्ही ज्या गोष्टीला शेवट समजत आहात ती तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर सुरुवात ठरणार आहे. लक्षात ठेवा, स्वामी कधी भक्ताच्या आयुष्यातून काही काढून घेत नाही, जोपर्यंत त्याच्यापेक्षा अधिक चांगले काही देण्याची तयारी त्यांनी केलेली नसते. मात्र ते देण्याची वेळ त्यांच्या हातात असते आणि संयम ठेवण्याची जबाबदारी भक्ताच्या हातात असते. संकटाच्या काळात भक्ताने काय करावे? संकट काय येतं? त्यामागच्या स्वामींचा हेतू काय असतो? कर्माचा नियम कसा कार्य करतो? सध्याची परीक्षा का होते? आणि संकटातून नवीन मार्ग कसा तयार होतो? हे आपण समजून घेतलं. पण या सर्व गोष्टी समजल्यानंतर प्रत्येक भक्ताच्या मनात एक शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जेव्हा संकट प्रत्यक्ष आपल्या आयुष्यात सुरू असतं, तेव्हा आपण नेमकं काय करावं? कारण तत्त्वज्ञान समजून घेणं एक गोष्ट आहे, पण दुःखाच्या काळात स्वतःला सावरून योग्य मार्गावर टिकून राहणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. संकटाच्या काळात सर्वात पहिली गोष्ट जी माणूस गमावतो ती म्हणजे मनाचं स्थैर्य. अडचण आले की मन हजारो दिशांना धावायला लागतं. सतत नकारात्मक विचार सुरू होतात. आता काय होईल? हे संकट कधी संपेल? मी यातून बाहेर पडू शकेन का? स्वामी माझी प्रार्थना ऐकत आहे का? असे अनेक प्रश्न मनाला अस्वस्थ करू लागतात आणि याच क्षणी सर्वात मोठी चूक घडते. माणूस संकटाशी लढण्याऐवजी स्वतःच्या भीतीशी हारायला लागतो. म्हणूनच संकटाच्या काळात सर्वप्रथम आपल्या मनाला स्थिर करणं आवश्यक असतं. याचा अर्थ असा नाही की तुम्ही आता दुःखी होऊ नका किंवा रडू नका. अश्रू येणं ही माणुसकी आहे, पण अश्रूंमध्ये आशा हरवणं योग्य नाही. कारण परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रत्येक सकाळ एका रात्रीनंतरच येते. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे प्रत्येक संकटालाही एक शेवट असतो. अशा वेळी स्वामींचं नामस्मरण ही फक्त धार्मिक कृती नसते, तर मनाला स्थिर ठेवण्याचं साधन असते. जेव्हा मन सतत भीतीने भरलेलं असतं, तेव्हा स्वामींचं नाम त्या विचारांचा वेग कमी करतं. नामात जादू आहे म्हणून नाही, तर नामस्मरणामुळे मन पुन्हा पुन्हा विश्वासाकडे परत येतं. म्हणूनच अनेक अनुभवी भक्त सांगतात की संकटाच्या काळात त्यांनी सर्वात जास्त आधार स्वामींच्या नामस्मरणातूनच घेतला आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे घाईघाईने निर्णय घेऊ नका. संकटाच्या काळात मन भावनांनी भरलेलं असतं. अशा वेळी घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरू शकतात. राग, भीती, निराशा किंवा असहाय्यता यामधून घेतलेला निर्णय पुढे आणखी मोठी अडचण निर्माण करू शकतो. म्हणून परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वतःला थोडा वेळ द्या. शांत मनाने विचार करा, स्वामींचं स्मरण करा
आणि मगच पुढचं पाऊल उचला. तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःला एकटं समजू नका. संकटाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते माणसाला एकाकी असल्याची भावना देतं. त्याला वाटतं की फक्त माझ्याच आयुष्यात असं घडतं आहे, पण वास्तव वेगळं असतं. प्रत्येक माणूस त्याच्या आयुष्यात काही ना काही संघर्ष करत असतो. फरक एवढाच असतो की प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो. म्हणून स्वतःची तुलना इतरांच्या आनंदाशी करू नका. कारण तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील फक्त हसणारे क्षण दिसतात, त्यांचं रडणं दिसत नाही. संकटाच्या काळात आणखी एक महत्त्वाची गोष्ट करायला हवी. स्वतःच्या कृतीकडे प्रामाणिकपणे पहा. याचा अर्थ स्वतःला दोष देणं नाही, तर शांतपणे विचार करणं. माझ्याकडून काही सुधारणा होऊ शकते का? मी काही चुकीचा निर्णय घेतला होता का? मी आजपासून काय बदलू शकतो? हा विचार माणसाला पुढे घेऊन जातो. पण सतत हे माझ्याच बाबतीत का? हा विचार माणसाला त्याच जागी अडकवून ठेवतो. संकटाच्या काळात अनेक जण भक्ती सोडतात. ते म्हणतात, इतकी आता वर्ष प्रार्थना केली तरी काही उपयोग झाला नाही. पण मित्रांनो, याच काळात भक्ती सोडणं म्हणजे अंधारात दिवा विझवण्यासारखं आहे. दिव्याची गरज प्रकाशात नसते, ती अंधारात असते. त्याचप्रमाणे स्वामींच्या स्मरणाची खरी गरज तुम्हाला सुखात नसते, तर संकटात असते. कारण त्या काळात नामस्मरण परिस्थिती बदलण्यापूर्वी मन बदलतं. आणि मन बदललं की संकटाकडे पाहण्याचे दृष्टिकोनही बदलतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, संकटाच्या काळात तुमच्याकडे दोन पर्याय असतात. पहिला म्हणजे सतत तक्रार करत राहणं आणि दुसरा म्हणजे परिस्थिती स्वीकारून त्यातून मार्ग शोधणं. तक्रार करणारा माणूस त्याच जागी राहतो, पण उपाय शोधणारा माणूस हळूहळू पुढे जातो. स्वामींची भक्ती आपल्याला दुसरा मार्ग निवडायला शिकवते. अनेक वेळा संकट इतकं मोठं वाटतं की माणूस भविष्याची भीती बाळगू लागतो. पण भविष्याची चिंता करून आजचा दिवस अधिक कठीण होतो. म्हणून एका वेळी फक्त एकच दिवस जगा आणि जे योग्य आहे ते करा. आज जे अशक्य आहे ते करा. उद्याची काळजी उद्यावरती सोडा. कारण प्रत्येक दिवसाची शक्ती वेगळी असते. कृतज्ञता ही संकटातही माणसाला उभं ठेवणारी मोठी शक्ती आहे. होय, संकटाच्या काळात कृतज्ञ राहणं कठीण आहे. पण जर आपण शांतपणे पाहिलं तर लक्षात येईल की अडचणी असूनही आपल्या आयुष्यात अजूनही अनेक चांगल्या गोष्टी आहे. श्वास आहे, कुटुंब आहे, आशा आहे, प्रयत्न करण्याची संधी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींचा आधार आहे. अनेक गोष्टींची या जाणीव झाली की मनात पुन्हा धैर्य निर्माण होतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम. आजच्या काळात प्रत्येकाला लगेच उत्तर हवं असतं, लगेच परिणाम हवा असतो. पण निसर्गातील कोणतीही मोठी गोष्ट एका दिवसात घडत नाही. बीजाला वृक्ष व्हायला वेळ लागतो, नदीला समुद्रापर्यंत पोहोचायला वेळ लागतो, सूर्योदयालाही त्याची वेळ असते. मग जीवनातील मोठे बदल एका रात्रीत कसे घडतील? म्हणून संकटाच्या काळात संयम ठेवणं ही सुद्धा एक प्रकारची भीती असते. म्हणून संकटाच्या काळात संयम ठेवणं ही सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. लक्षात ठेवा, संकटाचा काळ हा कायमचा नसतो, पण त्या काळात आपण घेतलेले निर्णय आणि शिकलेले धडे कायमचे असतात. म्हणून प्रत्येक कठीण प्रसंगाकडे एक शिक्षक म्हणून पहा, जो तुम्हाला काहीतरी शिकवून जाणार आहे. आणि जर तुम्ही तो धडा समजून घेतला तर ते संकट पुन्हा पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याची गरज उरणार नाही. शेवटी एक गोष्ट मनात ठेवा, स्वामींवरती विश्वास ठेवणं म्हणजे हातावर हात ठेवून बसणं नव्हे. स्वामींवरती विश्वास ठेवणं म्हणजे प्रयत्न करत राहणं, योग्य कर्म करत राहणं, मन शांत ठेवणं आणि परिणाम त्यांच्या चरणी सोपवणं. कारण भक्ताचं काम प्रयत्न करणं आहे, तर योग्य वेळ आल्यावरती फळ देणं हे स्वामींच्या इच्छेवरती सोपवायचं असतं. म्हणून आज जर तुमच्या आयुष्यात संकट सुरू असेल तर घाबरू नका, स्वतःला कमकुवत समजू नका. प्रत्येक दिवस नव्या आशेने सुरू करा. मनात श्रद्धा ठेवा, कृतीत प्रामाणिकपणा ठेवा, विचारात सकारात्मकता ठेवा आणि प्रत्येक श्वासासोबत स्वामींचं स्मरण करा. कारण जे भक्त संकटातही विश्वास सोडत नाहीत त्यांच्या आयुष्यात योग्य वेळ आल्यावरती असा बदल घडतो ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केलेली नसते. स्वामींचा खरा संदेश, संकट कायम राहत नाही. आपण या संपूर्ण प्रवासात एकामागून एक अनेक गोष्टी समजून घेतल्या आहेत. प्रत्येक भक्ताच्या मनात निर्माण होणारा प्रश्न स्वामी संकटापासून वाचवत नाहीत, तर संकटातून चालायला शिकवतात. कर्माचा अटळ नियम, श्रद्धेची परीक्षा, अहंकाराचा नाश, संकटातून उघडणारे नवीन मार्ग आणि संकटाच्या काळात भक्ताने कसं वागावं, या प्रत्येक गोष्टीचा एकच धागा आहे आणि तो धागा म्हणजे स्वामींचा आपल्या प्रत्येक भक्ताला दिलेला खरा संदेश. तो संदेश खूप साधा आहे, पण आयुष्य बदलून टाकणार आहे. कोणतेही संकट कायमचं राहत नाही. आयुष्याकडे शांतपणे पाहिलं तर एक गोष्ट लगेच लक्षात येते, या जगात काहीच कायमचं नसतं. दिवस कायम राहत नाही, रात्रही कायम राहत नाही. उन्हाळा संपतो, पावसाळाही येतो, पावसाळा संपतो, हिवाळा येतो,
ऋतू बदलतात, वेळ बदलतो, परिस्थिती बदलते. मग आपल्या आयुष्यातील संकट कसं कायम राहू शकतं? पण जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की हे दुःख आता कधीच संपणार नाही. कारण दुःखात वेळ खूप संथ वाटते. प्रत्येक दिवस खूप मोठा वाटतो, प्रत्येक रात्र बेचैन करते आणि मन पुन्हा पुन्हा एकच प्रश्न विचारत राहते, हे कधी सगळं संपणार? याच वेळी स्वामींचा संदेश आठवण्याची गरज असते. स्वामी आपल्याला सांगतात की परिस्थिती कायमची नसते. आपण जी गोष्ट अशक्य वाटते तीच गोष्ट काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी मागे वळून पाहताना एक आठवण बनलेली असते. थोडा वेळ स्वतःच्या आयुष्याकडे मागे वळून पहा. अशी कितीतरी संकटं आली असतील ज्यावेळी तुम्हाला वाटलं असेल की आता काहीच उरलं नाही. पण आज तुम्ही त्या संकटातून बाहेर आला आहात. त्या काळातही तुम्ही रडलात, खचलात, घाबरलात, पण तरी आयुष्य थांबलं नाही. वेळ पुढे जात राहिला. पण आज त्या प्रसंगाकडे पाहताना कदाचित तुम्ही स्वतःलाच म्हणत असाल, त्यावेळी मी एवढं काळजी का करत होतो? याचा अर्थ एकच, वेळ बदलते आणि वेळ बदलते म्हणून आशा कधीही सोडायची नसते. सूर्योदय होण्यापूर्वीची वेळ ही सर्वात जास्त अंधाराची असते. पण त्या अंधाराचा अर्थ सूर्य उगवणार नाही असा कधीच नसतो. उलट तो सूर्य जवळ आल्याचं चिन्ह असतं. जीवनातही अनेकदा असंच होतं. मोठ्या बदलाच्या आधी सर्व काही विस्कळीत झाल्यासारखं वाटतं. पण कदाचित त्या क्षणी स्वामी आपल्या आयुष्यात नवीन अध्याय सुरू करण्याची तयारी करत असतात. म्हणून संकटाच्या काळात एक गोष्ट कधीच विसरू नका. संकट हा शेवट नसतो, तो अनेकदा नवीन सुरुवातीचा पहिला टप्पा असतो. आज तुम्हाला जे अपयश वाटत आहे ते उद्या तुमच्या यशाची पायरी ठरू शकतं. आज जे नुकसान वाटत आहे ते उद्या तुम्हाला मोठ्या संकटापासून वाचवलं होतं हे समजू शकतं. आज जी व्यक्ती तुमच्यापासून दूर गेली ती तुमच्या आयुष्यात राहिली असती तर कदाचित जास्त दुःख दिलं असतं. पण हे सगळं त्या क्षणी समजत नाही. ते समजण्यासाठी वेळ जावा लागतो. स्वामींच्या भक्ताची सर्वात मोठी ओळख काय असते माहिती आहे का? ती म्हणजे परिस्थिती कितीही कठीण असली तरी तो आशा सोडत नाही. कारण त्याला माहीत असतं की संकट कायमचं नाही आहे. त्याच्यासोबत स्वामी आहेत आणि जिथे स्वामींचा हात असतो तिथे उशीर होऊ शकतो पण अंधार कायमचं राहत नाही. म्हणून प्रत्येक कठीण प्रसंगात स्वतःला एकच गोष्ट आठवण करून द्या, आज माझी परीक्षा आहे पण ही परीक्षा कायमची नाही. आज माझ्या डोळ्यात अश्रू आहेत पण हे अश्रू कायमचे नाहीत. आज माझा मार्ग कठीण आहे पण हा प्रवास इथेच थांबणार नाही. ही वाक्य मनाला उभारी देतात कारण ती फक्त सकारात्मक विचार नाहीत तर जीवनाचं वास्तव आहे. स्वामींची भक्ती म्हणजे संकट टाळण्याची हमी नाही. स्वामींची भक्ती म्हणजे संकटातही मन न तुटण्याची ताकद. स्वामींची भक्ती म्हणजे परिस्थिती बदलण्याआधी स्वतःला मजबूत बनवण्याची साधना. स्वामींची भक्ती म्हणजे आधारातही दिवा जिवंत करण्याची श्रद्धा. आणि म्हणूनच जो भक्त संकटातही विश्वास ठेवतो त्याला शेवटी समजतं की स्वामी कधीच त्यांच्यापासून दूर नव्हते. ते प्रत्येक पावलावर त्याच्यासोबत होते. फक्त त्यावेळी भक्ताचं लक्ष संकटावर जास्त होतं, स्वामींच्या उपस्थितीवर कमी. आज या व्हिडिओमधून प्रत्येक स्वामी भक्ताने फक्त एकच गोष्ट आपल्या मनात कायमची कोरून ठेवावी. संकट आलं म्हणून श्रद्धा सोडू नका. उत्तर मिळालं नाही म्हणून नामस्मरण सोडू नका. उशीर झाला म्हणून आशा सोडू नका. कारण स्वामींची कृपा अनेकदा शांतपणे कार्य करत असते. ती आवाज करत नाही, ती घोषणा करत नाही, पण योग्य वेळ आली की तिचा परिणाम संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. म्हणून जर आज तुम्ही एखाद्या कठीण प्रसंगातून जात असाल तर स्वतःला कमकुवत समजू नका. कदाचित हा तुमच्या आयुष्यातील शेवटचा अंधार असेल ज्याच्या पलीकडे स्वामींनी तुमच्यासाठी नवीन पहाट तयार ठेवली आहे. विश्वास ठेवा, प्रयत्न करत राहा, योग्य कर्म करत राहा आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या स्मरणाने करा. कारण जे भक्त संकटातही स्वामींचा हात सोडत नाहीत त्यांना योग्य वेळ आल्यावरती हे नक्की जाणवतं. संकट कायमचं नव्हतं पण त्या संकटातून मिळालेला स्वामींचा आधार कायमचा झाला. आजच्या या संपूर्ण संदेशातून जर तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशा स्वामींच्या प्रेरणादायी कथा, संदेश आणि भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील नक्की दाबा. म्हणजे येणारा एकही महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यापासून चुकणार नाही. तसेच आजच्या या विषयाबद्दल तुमचं मत किंवा स्वामींचा एखादा सुंदर अनुभव असेल तर तो खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा प्रत्येक अनुभव इतर भक्तांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. त्याला पुन्हा भेटूया स्वामींच्या अशाच एका नवीन आणि प्रेरणादायी संदेशासह. श्री स्वामी समर्थ.